श्री रुक्मिणी स्वयंवर संपूर्ण कथा विस्तृत आवृत्ती भाग 1 विदर्भ देश आणि कुंडीनपूरचे ऐश्वर्य। कथेची सुरुवात होते अत्यंत संपन्न अशा विदर्भ देशापासून। या देशाची राजधानी होती कुंडीनपूर। मंडळी, कुंडीनपूर म्हणजे आजच्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर। त्या काळी या नगरीची शोभा काही औरच होती। नगरीच्या सभोवती उंच तटबंदी होती। जणू काही ती नगरी शत्रूंपासून सुरक्षित राहण्यासाठी निसर्गानेच वेढा घातला होता। नगरात प्रवेश करतानाच भव्य गोपुरे दिसायची। रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना सुगंधी फुलांच्या बागा होत्या। प्रत्येक घरासमोर सडा रांगोळी आणि दारात तुळशी वृंदावन असायचे। येथील प्रजा अत्यंत धार्मिक होती। वेदघोष आणि यज्ञकर्मामुळे वातावरण नेहमी पवित्र असायचे। या नगरीचा राजा होता भीमक। भीमक राजा हा केवळ पराक्रमी नव्हता, तर तो अत्यंत नीतिमान होता। त्याच्या राज्यात कधीही कोणावर अन्याय झाला नाही। राजा भीमकला 5 पुत्र झाले: रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली। पण या 5 पुत्रांनंतर राजाच्या आणि राणी शुद्धमतीच्या पोटी एका दिव्य तेजाचा जन्म झाला, ती म्हणजे रुक्मिणी। रुक्मिणीच्या जन्माच्या वेळी आकाशातून पुष्पवृष्टी झाली, दुंदुभी वाजल्या, कारण साक्षात लक्ष्मी माता पृथ्वीवर अवतरली होती। भाग 2 रुक्मिणीचा गुणानुराग आणि श्रीकृष्णाची कीर्ती। रुक्मिणी जशी मोठी होऊ लागली तसे तिचे सौंदर्य आणि बुद्धिमत्ता दोन्ही खुलू लागले। पण रुक्मिणीचे मन राजवाड्याच्या सुखात नव्हते। राजवाड्यात अनेकदा तीर्थयात्री, साधू आणि संत येत असत। राजा भीमक त्यांचा यथोचित सन्मान करायचा। हे साधू जेव्हा चर्चा करायचे तेव्हा त्यांच्या मुखातून एकच नाव वारंवार यायचे: द्वारकेचा श्रीकृष्ण। कोणी सांगे, अहो राजा, तो कृष्ण किती दयाळू आहे, त्याने द्रौपदीची लाज राखली। कोणी सांगे, त्याने कालिया नागाचे मर्दन करून यमुनेचे पाणी शुद्ध केले। कोणी त्याच्या सावळ्या रूपाचे वर्णन करी, त्याचे ते मोरपीस लावलेले मस्तक, हातातली बासरी आणि कमरेचा पितांबर पाहिला की देवांनाही मोह पडतो। रुक्मिणी पडद्याआड उभी राहून या कथा तासनतास ऐकायची। तिने कृष्णाला पाहिले नव्हते, पण तिने मनोमन ठरवले, जर या जगात कोणी पुरुषोत्तम असेल तर तो फक्त श्रीकृष्ण आहे, मी वरीन तर त्यालाच। भाग 3 रुक्मीचा अहंकार आणि विवाहाचा कट। रुक्मिणी मोठी झाली आणि लग्नाचे वय झाले। भीमक राजाच्या मनातही श्रीकृष्णाचेच नाव होते, पण त्यांचा थोरला मुलगा रुक्मी हा अत्यंत महत्वाकांक्षी आणि क्रोधी होता। त्याची मैत्री शिशुपाल आणि जरासंध यांसारख्या दुष्ट राजांशी होती। रुक्मीला वाटले की जर आपली बहीण शिशुपालाला दिली तर आपली शक्ती वाढेल। जेव्हा राजसभेत विवाहाचा विषय निघाला तेव्हा रुक्मी गरजला, बाबा, त्या गवळ्याच्या मुलाशी रुक्मिणीचे लग्न? कधीच नाही, तो तर गायी राखणारा आहे। मी माझ्या बहिणीचा विवाह चेदी नरेश शिशुपालाशीच लावून देणार। राजा भीमकला मुलाचा स्वभाव माहीत होता। तो हतबल झाला। शिशुपालाला निमंत्रण गेले आणि लग्नाची तारीख ठरली। कुंडीनपुरात सनई चौघडे वाजू लागले, पण रुक्मिणीच्या अंतःकरणात दुःखाचा डोंगर कोसळला। तिला वाटले, ज्याला मी पती मानले तो सोडून हा दुसराच कोण येतोय। भाग 4 रुक्मिणीची पत्रिका आणि सुदेव ब्राह्मणाचे प्रस्थान। आता वेळ फार कमी होती। रुक्मिणीने विचार केला की जर मी काही केले नाही तर माझा धर्म बुडेल। तिने एका अत्यंत विश्वासू सुदेव नावाच्या ब्राह्मणाला बोलावले। त्यांच्या चरणी तिने मस्तक टेकवले आणि विनवणी केली, बाबा, माझी लज्जा आता तुमच्या हातात आहे। हा निरोप घेऊन तुम्ही द्वारकेला जाल का? ब्राह्मणाने होकार दिला। रुक्मिणीने ती प्रसिद्ध 7 श्लोकी पत्रिका लिहिली। तिने लिहिले, हे भुवनसुंदरा, तुझे गुण ऐकून माझे मन तुझ्यावर जडले आहे। तू सिंह आहेस आणि या सिंहाचा वाटा एखादा कोल्हा शिशुपाल घेऊन जावा, हे तुला शोभते का? देवा, मी तुलाच माझे सर्वस्व अर्पण केले आहे। आता तू ये आणि माझा स्वीकार कर। जर तू आला नाहीस तर मी माझे प्राण त्यागेल आणि तुला मिळवण्यासाठी 100 जन्म घेईन। सुदेव ब्राह्मण ते पत्र शेंडीत लपवून वाऱ्याच्या वेगाने द्वारकेकडे निघाले। भाग 5 द्वारका नगरी आणि भगवंताचा प्रतिसाद। सुदेव ब्राह्मण जेव्हा द्वारकेत पोचले तेव्हा ती सोन्याची नगरी पाहून त्यांचे डोळे दिपले, पण त्यांना ओढ होती त्या सावळ्या परब्रह्माची। ते थेट राजवाड्यात गेले। श्रीकृष्ण सुवर्ण सिंहासनावर बसले होते। एका ब्राह्मणाला दारात पाहताच साक्षात त्रैलोक्याचा स्वामी धावत खाली आला। त्याने सुदेव ब्राह्मणांना आलिंगन दिले, त्यांना आसनावर बसवले आणि स्वतः आपल्या हाताने त्यांचे पाय धुतले। श्रीकृष्णाने विचारले, ब्राह्मणदेव, कुठून आलात? काही विशेष निरोप आहे का? सुदेवांनी रुक्मिणीचे पत्र काढले। जसा जसा श्रीकृष्ण ते पत्र वाचू लागला तसे तसे त्याचे डोळे ओलावले। रुक्मिणीची व्याकुळता पाहून भगवंत व्याकुळ झाले।
ते म्हणाले, ब्राह्मणदेव, जशी रुक्मिणी माझ्यासाठी झुरतीये तसेच माझे मनही तिच्यासाठी तळमळतीये. काळजी करू नका, मी आत्ताच निघतो. श्रीकृष्णाने दारुकाला रथ सज्ज करायला सांगितले आणि एका रात्रीत शेकडो मैलांचे अंतर पार करून ते कुंडिनपूरच्या वेशीवर पोचले. भाग 6. अंबिका पूजन आणि रुक्मिणीचे हरण. लग्नाचा दिवस उजाडला. चारी बाजूंना सैन्याचा पहारा होता. रुक्मिणीला कुळाच्या रीतीप्रमाणे गावाबाहेरील अंबिका मातेच्या पार्वतीच्या मंदिरात दर्शनासाठी जायचे होते. पालखी निघाली. सैनिकांनी वेढा घातला होता. रुक्मिणी मंदिरात गेली. तिने देवीच्या पायावर डोके टेकवले आणि प्रार्थना केली, आई, जर माझी भक्ती खरी असेल तर मला श्रीकृष्णच पती मिळू दे. पूजा करून रुक्मिणी मंदिराच्या पायऱ्या उतरू लागली. सर्व राजे महाराजे तिथे नवरीला पाहण्यासाठी उभे होते. अचानक गर्दी चिरत एक दिव्य रथ पुढे आला. त्या रथावर गरुडाचे चिन्ह होते. तो रथ दुसरा कोणाचा नसून श्रीकृष्णाचा होता. क्षणार्धात कृष्णाने आपला हात पुढे केला आणि रुक्मिणीचा हात धरला. त्याने तिला रथात उचलून घेतले. शिशुपाल आणि जरासंध बघतच राहिले. जसा एखादा सिंह आपली शिकार घेऊन निघून जातो तसा श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन निघाला. भाग 7. घनघोर युद्ध आणि रुक्मीचे गर्वहरण. हे पाहून शिशुपाल आणि त्याचे सैन्य कृष्णाच्या मागे धावले, पण तिथे आधीच बलरामदादा आपली यादव सेना घेऊन सज्ज होते. यादवांनी शत्रूच्या सैन्याची दाणादाण उडवली. रुक्मी मात्र हट्टाला पेटला होता. त्याने कृष्णाला गाठले आणि बाणांचा वर्षाव केला. कृष्णाने हसत हसत त्याचे धनुष्य तोडले. जेव्हा कृष्ण रुक्मीला मारण्यासाठी तलवार काढणार होते तेव्हा रुक्मिणीने कृष्णाचे पाय धरले. देवा, तो माझा भाऊ आहे, त्याला मारू नका. भक्ताच्या शब्दासाठी देवाने रुक्मीला जिवंत सोडले, पण त्याचे डोके मुंडण करून त्याचा अहंकार तोडला. विजयी होऊन श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेत आले. तिथे त्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. भाग 8. समारोप आणि फलश्रुती. अशी ही रुक्मिणी स्वयंवराची दिव्यकथा. मंडळी, ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर ती जगण्यासाठी आहे. रुक्मिणीसारखा निश्चय आणि देवावरचा विश्वास असेल तर देव आजही धावून येतो. ज्यांच्या संसारात कटकटी आहेत किंवा ज्यांचे विवाह जुळत नाहीत त्यांनी ही कथा श्रद्धेने ऐकावी. यामुळे मनाला शांती मिळते आणि घरामध्ये मंगलकार्ये सिद्धीस जातात. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.